हर्षल प्रदीप भावसार हा अवघा 30 वर्ष वयाचा तरुण जळगाव शहरातील दिनकर नगर भागात आपल्या आई-वडिलांसह राहत होता. साधारण परिवारातील हर्षलचे वडील सायकल दुकानावर कामाला जात होते, तर आई एका दवाखान्यात सफाई कर्मी म्हणून काम करत होती. एम-आय-डी-सी मध्ये चॉकलेट तयार करण्याच्या कंपनीत कामाला जाऊन हर्षल परिवाराला हातभार लावत होता. अशा प्रकारे भावसार कुटुंब साधारण परिस्थितीत भाड्याच्या घरात आपले जीवन व्यतीत करत होते. आई-बापाचा एकमेव सहारा असलेल्या हर्षलच्या अंगी मात्र तारुण्याचा जोश मोठ्या प्रमाणात होता. हर्षल याचे वडील कावीळचे औषध घेण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा परिसरात गेले होते. त्यामुळे घरी हर्षल व त्याची आई असे दोघेच मायलेक होते. 16 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी हर्षलने त्याच्या आईला चिकन आणून दिले आणि स्वयंपाक करून ठेवण्यास सांगितले. आपल्याला घरी येण्यास उशीर होईल असे आईला सांगून तो त्याचे मित्र लोकेश महाजन याला भेटण्यासाठी घराबाहेर गेला. जळगाव शहरातील ज्ञानदेव नगर भागात भूषण संजय महाजन आणि परेश संजय महाजन हे दोघे भाऊ राहत होते. वाळूचा व्यवसाय असलेला परेशचा लोकेश मुकुंदा महाजन हा मित्र होता. परेशच्या माध्यमातून त्याचा भाऊ भूषण आणि लोकेश या दोघांची ओळख झाली होती. अशा प्रकारे भूषण महाजन व परेश महाजन हे दोघे भाऊ आणि लोकेश महाजन हे तिघे एकमेकांचे मित्र झाले होते. तर लोकेश आणि हर्षल हे दोघे एकमेकांचे मित्र तर होते. या दिवशी सायंकाळी लोकेश हा त्याचा मित्र परेशला भेटण्यासाठी त्याच्या घरी येणार होता. त्यामुळे परेशने लोकेश सोबत मद्यपान करण्यासाठी अगोदरच मद्याची बाटली आणून ठेवली होती. 7 वाजण्याच्या सुमारास ठरल्यानुसार लोकेश हा परेशला भेटण्यासाठी घरी आला. त्यावेळी परेशचा भाऊ भूषण हा देखील घरीच असल्यामुळे लोकेश, परेश आणि भूषण या तिघांनी सोबत बसून दारू व्यसन केली. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास लोकेशला त्याचा एका मित्राचा फोन आल्यामुळे त्या मित्राची भेट घेण्यासाठी लोकेशने भूषणला सोबत घेत दुचाकीने कालिका माता मंदिर गाठले. तर परेश हा घरीच थांबला. तिकडे भूषण व लोकेश हे दोघेही ऑटोनगर परिसरातील हॉटेल संजय मध्ये पुन्हा मद्यपानासाठी बसले. मद्यपानानंतर दोघे पुन्हा कालिका माता मंदिर परिसरात आले. त्यावेळी वाटेत त्यांना समजले की परेशने आज एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरले असून त्याची कुणकुण पोलिसांना लागली आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. परेशच्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याची माहिती समजल्यानंतर दोघे जण तिसऱ्यांदा पुन्हा मद्यपान करण्याचा विचार करू लागले. यावेळी भूषण आणि लोकेश हे दोघे कालिका माता मंदिर परिसरातील हॉटेल ओंकार येथे मद्यपान करण्यासाठी बसले. बघता बघता रात्रीचे 10 वाजले. त्यावेळी दोघांच्या टेबलजवळ हर्षल भावसार झाला. हर्षल व लोकेश हे दोघे अगोदरच एकमेकांचे मित्र होते. त्यामुळे हर्षल व लोकेश हे दोघे जण एकमेकांशी बोलू लागले. त्या ठिकाणी आलेल्या हर्षलला भूषणने ओळखले नाही. हर्षलला भूषणने यापूर्वी पाहिले होते, मात्र त्याला त्याचे नाव आठवत नव्हते. त्यामुळे हा कोण आहे असे भूषणने लोकेशला विचारले. त्यावर लोकेशने दोघांची एकमेकांसोबत ओळख करून दिली. आलेला तरुण हा हर्षल भावसार असल्याचे लोकेशने भूषणला सांगितले, तर भूषण हा परेशचा भाऊ असल्याचे हर्षलला सांगितले. भूषण हा परेशचा भाऊ असल्याचे समजता हर्षलने उसळून विचारले की हा त्या चोरट्या पर्याचा भाऊ आहे का? आपल्या भावाबद्दल हर्षलच्या तोंडून अपशब्द ऐकून भूषणला राग आला. रागाच्या भरात त्याने नुकतीच ओळख झालेल्या हर्षलला खडसावले. तू काय बोलायचे ते मला बोल. माझा भाऊ परेशबद्दल तू असे काय बोलतो? असा भूषणने जाब विचारला. त्यावर हर्षलने तेवढ्याच तावातावात भूषणला शिवीगाळ केली. काही क्षणातच दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. भूषण हा हर्षल या दोघांमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक युद्धाचे हाणामारीत रूपांतर होण्यास सुरुवात झाली. दोघांची मोठमोठ्याने शिवीगाळ आणि हमरातुमरी सुरू झाल्याचे आजूबाजूच्या टेबलवर जेवणास बसलेले ग्राहक देखील प्रभावित झाले. ते दोघांकडे बघू लागले. त्या क्षणी भूषणने त्याच्या गळ्यातील रुमालाचा गमछा जोरजोरात फिरवून हर्षलच्या गळ्याभोवती आवळला. या घटनाक्रमात हर्षलचा जीव जाऊ शकतो असे बघून हॉटेल मॅनेजरने दोघांजवळ येत दोघांना एकमेकांपासून सोडवल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात हर्षलचा जीव वाचला. काही वेळ शाब्दिक बाचाबाचीनंतर भूषण आणि लोकेश हे दोघे जण आपापल्या घरी निघून गेले. संतापात घरी आलेल्या भूषणला एका जणाकडून समजले की हर्षलने त्याला मारण्यासाठी काही मुलांना बोलवले आहे. त्यामुळे भूषणने पुन्हा लोकेशला सोबत घेत थेट ओंकार हॉटेल गाठले. त्यावेळी हर्षल नुकताच हॉटेलच्या बाहेर येत त्याच्या मोटरसायकलवर बसला होता. तेथेच थांब, तुला बघतो असे हर्षलने भूषण याच धमकीच्या स्वरूपात म्हटले आणि तेथून मोटरसायकलने प्रस्थान केले. आपण या ठिकाणी अजून काही वेळ थांबलो तर हर्षल खरोखर टपोरी पोरांना बोलावून आपल्याला मारहाण करेल
अशी भीती भूषणला वाटल्यामुळे त्याचा येथेच फैसला करायचे भूषण आणि लोकेशने निश्चित केले. भूषण आणि लोकेश असे दोघे जण त्याच्या मागे निघाले. भूषण दुचाकी चालवत होता आणि त्याच्या मागे लोकेश हा डबल सीट बसलेला होता. काशीबाई उखाजी शाळेच्या मागे गेट नजीक खेडी रस्त्यावर दोघांनी मिळून त्याची वाट अडवली. लोकेशने त्याला दोघांच्या मधोमध बळजबरी ट्रिपल सीट बसवले. चालक भूषण, त्याच्या मागे हर्षल आणि त्याच्या मागे लोकेश असे तिघे जण दाटी वाटीने बसले. दोघांनी मिळून हर्षल यास पालथी बायपासच्या पुलाखालून भादली गेटकडे जाणाऱ्या रस्त्यावर नेले. त्या ठिकाणी दोघांनी मिळून हर्षलला लाथ्या बुक्क्याने बेदम मारहाण केली. या बेदम मारहाणीत हर्षल मोठ्या प्रमाणात जखमी होत जमिनीवर कोसळला. भूषण यास उद्देशून चोरट्या पऱ्याचा भाऊ असे म्हटल्याने हर्षलची ही दयनीय अवस्था झाली होती. जखमी हर्षलला असेच सोडून दिले तर तो पोलिसांना आपले नाव सांगेल असेच लोकेश म्हणाला. हर्षलला असे सोडून दिले तर आपण कायद्याच्या कचाट्यात सापडू असे दोघांना भीती वाटू लागल्यामुळे हर्षलला रेल्वे लाईनवर टाकून देऊ आणि तो रेल्वे अपघातात मेला असे लोकांना वाटेल असे भूषण म्हणल्यामुळे अधिक विचार न करता आणि अधिक वेळ न वाया घालवता भूषण व लोकेश या दोघांनी मिळून जखमी हर्षलला रेल्वे लाईनवर टाकून देत तिथून पळून गेले. भूषण व लोकेश या दोघांनी मद्यधुंद अवस्थेत पुन्हा ओंकार हॉटेल गाठले. त्यावेळी हॉटेल बंद झाले होते. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का असे भूषणने मॅनेजरला विचारले. त्यावेळी मॅनेजरने या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचे दोघांना सांगितले. आमच्या भांडणाचे फुटेज डिलीट कर असे भूषणने त्या मॅनेजरला जणू काही फरमान सोडले. मात्र हॉटेल मॅनेजरने तसे करण्यास नकार दिल्यामुळे दोघे जण भूषणच्या घरी परत आले. दोघांनी मद्याच्या नशेत परेशला झोपेतून उठवले. आमचे हर्षल भावसार याच्यासोबत भांडण झाले आणि आम्ही त्याला जबर मारहाण करून रेल्वे लाईनवर टाकून दिल्याचे दोघांनी त्याला सांगितले. तसे तू आज एका महिलेची सोनसाखळी खेचून चोरी केल्याचे आम्हाला समजले आहे. पोलीस तुझ्या मागावर असल्याचे समजले आहे. त्यावर परेशने दोघांजवळ आपला गुन्हा कबूल केला. मात्र ती चैन नकली असल्याचे समजून आपण ती हॉटेल गौरव नदीत फेकून दिल्याचे परेशने सांगितले. ती चैन सोन्याची असली आणि पोलीस तुझा शोध घेत आहेत असे दोघांनी त्याला सांगितले. ती चैन असली सोन्याची होती असे समजतात तिघांनी ती चैन शोधण्यासाठी लोकेशच्या दुचाकीवर बसून हॉटेल गौरवचा परिसर गाठला. यावेळी भूषण हाच दुचाकी चालवत होता. त्यामुळे हॉटेल गौरव बंद झाले होते. अंधारात तिघांनी चोरीची ती चैन शोधून काढली. लोकेशने चैन हातात घेऊन पाहिली असता त्यात ती नकली वाटल्यामुळे त्याने ती तेथेच फेकून दिली. चोरीच्या चैनचा शोध आणि ती नकली असल्याचे समजून पुन्हा फेकून देण्याचा एपिसोड झाल्यानंतर हर्षल हा हॉटेल ओंकाराच्या सीसीटीव्हीच्या मुद्द्यावर आला. या हॉटेलचा मालिक परेशला ओळखत होता. त्यामुळे परेश हॉटेल ओंकारच्या मालकाला भेटून त्याला तेथील भांडणाचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यास सांगण्याचे ठरले. आता चालकाच्या रूपात लोकेश होता आणि त्याच्या मागे परेश व शेवटी त्याचा भाऊ भूषण बसला होता. तिघे जण हॉटेल ओंकार येथे आले. परेशने बंद झालेल्या हॉटेल ओंकारच्या मॅनेजरला बाहेर बोलावले. हर्षलला मारताना भूषण हा सीसीटीव्ही फुटेज मध्ये आला आहे का अशी मॅनेजरला त्यांनी विचारणा केली. त्यावेळी मॅनेजर यांनी होकारार्थी उत्तर दिले. भूषणच्या भांडणाचे फुटेज डिलीट करण्याचे परेशने सांगितले. त्यावर मॅनेजरने त्याला सांगितले की ते फुटेज काही माझ्या मालकीचे नाही, ते मालकाच्या हातात आहे. मला त्याबद्दल काही सांगू नका. मॅनेजरच्या बोलण्याचा भूषणला राग आल्यामुळे तो मॅनेजरच्या अंगावर धावून गेला. त्यावर मॅनेजरने तिघांना हॉटेलमधून निघून जाण्यास बजावले. अखेर ते तेथून निघण्यास तयार झाले. मात्र तू कुणाला काही सांगितले तर तुला नंतर बघतो असे तिघांनी त्याला दम दिला. त्यानंतर तिघे आपापल्या घरी जाण्यास निघाले. भूषण, परेश आणि लोकेश या तिघांनी मद्यपान केले होते. त्याप्रमाणे जखमी हर्षल यानेही मद्यपान केले होते. तो मद्यधुंद अवस्थेत जखमी होता. त्यालाही काही सुचत नव्हते. तिघांनी मिळून त्याला रेल्वे लाईनवर टाकून दिले होते. त्यामुळे जखमी हर्षलला काहीही सुचत नव्हते. आपण रेल्वे लाईनवरून उठून दुसरीकडे बसू असा त्याने विचार केला. मात्र मद्याच्या नशेतील हर्षल तेथून उठून दुसऱ्या रेल्वे लाईनवर जाऊन बसला. त्या ट्रॅकवर त्याच्या दुर्दैवाने एक रेल्वे येत होती. एक तरुण त्या ट्रॅकवर बसला असल्याचे चालकाला दिसून आल्यामुळे त्या चालकाने जोरजोरात हॉर्न वाजवून त्याला बाजूला होण्यास सजग गेले. मात्र जखमी आणि मद्याच्या नशेतील हर्षलला काहीच सुचत नसल्यामुळे भरधाव वेगातील रेल्वेच्या धडकेत हर्षल फेकला जाऊन अधिकच जखमी झाला. त्यात त्याचा मृत्यू देखील झाला. दरम्यान रात्र उलटून गेली तरी आपला मुलगा हर्षल घरी परत आला नाही म्हणून त्याची आई हवालदिल झाली होती. कदाचित तो परस्पर MIDC येथे कामावर गेला असेल असा विचार करून हर्षलच्या आईने नंतर त्याची वाट पाहिली नाही. 17 नोव्हेंबरचा दुसरा दिवस उजाडला
तरीही हर्षल घरी आला नसल्यामुळे त्याच्या आईने सकाळी 6 वाजता त्याला फोन लावला, मात्र तो स्विच ऑफ येत होता. त्यानंतर त्याच्या आईने पुन्हा 7 वाजता त्याला मोबाईलवर कॉल केला, मात्र तेव्हाही त्याचा फोन स्विच ऑफच येत असल्यामुळे सकाळी 9 वाजता त्याची आई दवाखान्यात कामावर निघून गेली. दरम्यान महामार्गानजीक पाळथी बायपास परिसरातील जळगाव ते पाळथी दरम्यान रेल्वे रुळाजवळ एका तरुणाचा मृतदेह जळगाव तालुका पोलिसांना आढळून आला. पोलीस हेड कॉन्स्टेबल या आदींनी घटनास्थळ धाव घेत मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना केला. या घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. या तरुणाच्या खिशातील पाकिट व आधार कार्डच्या आधारे त्याची ओळख पटविण्यात आली. तो तरुण हर्षल प्रदीप भावसार असल्याचे निष्पन्न झाले. मयत हर्षल भावसार याची ओळख पटल्यामुळे त्याच्या परिवाराचा शोध घेण्यात आला. हर्षल भावसारचे वडील कावीळचे औषध घेण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा परिसरात गेले होते. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांच्याकडे मोबाईल नसल्यामुळे त्यांच्याशी संपर्क करणे कठीण होते. या कालावधीत मयत हर्षलचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उत्तरीय तपासणी कामी दाखल करण्यात आला. हर्षलच्या एका मित्राने त्याच्या आईची ती कामाला असलेल्या दवाखान्यात जाऊन भेट घेतली. तुमचा मुलगा हर्षलचा अपघात झाला असून तुम्ही माझ्यासोबत सरकारी दवाखान्यात लगेच चला असे सांगितल्यामुळे कामावर हजर झाल्यानंतर अर्ध्या तासात तिच्या आईने हातातील काम अर्धवट सोडून रडत रडत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गाठले. त्या ठिकाणी त्यांचा मुलगा हर्षल याचा थेट मृतदेह बघायला मिळाला. त्यांच्या आईसह नातेवाईकांचा हर्षलचा कान, नाक, डोळे व दाढेजवळ मोठ्या प्रमाणात जखमी आढळून आल्या. हा प्रकार कसा व कुठे झाला याबाबत हर्षलच्या आईने उपस्थित पोलिसांना विचारले. हर्षलचा मृतदेह जळगाव ते भादली दरम्यान रेल्वे रुळाजवळ आढळून आल्याचे पोलिसांनी हर्षलच्या आईला कथन केले. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय मयत हर्षलच्या नातेवाईकांनी उपस्थित केला. त्याच्या अंगावरील जखमा बघता त्याला मारून रेल्वे रुळावर टाकण्यात आल्याचा संशय नातेवाईकांनी बोलून दाखवला. हर्षल व त्याच्या काही मित्रांनी रविवारी रात्री भुसावळ रस्त्यावर एका हॉटेलमध्ये सोबत जेवण केल्याचे आणि त्या ठिकाणी त्यांचा वाद झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना समजली. त्या दृष्टीने शनीपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली. अधिक तपासात हर्षलची मोटरसायकल काशीबाई उखाजी कोल्हे शाळा परिसरात आढळून आल्यामुळे याच परिसरात मयत हर्षलचा वाद झाला असल्याची शनीपेठ पोलिसांना खात्री पटली. LCBचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक फौजदार यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. काशीबाई उखाजी कोल्हे शाळा असलेल्या हॉटेल परिसराचे CCTV फुटेज तपासण्यात आले. त्यात 16 नोव्हेंबरच्या रात्री 10 ते 10:30 वाजण्याच्या सुमारास हॉटेल ओंकार येथे दोघे तरुण हर्षल सोबत भांडण करताना आणि रस्त्यावर त्याला मारहाण करत असल्याचे आढळून आले. सुरुवातीला प्राथमिक माहितीच्या आधारे मयत हर्षल भावसार याची आई ज्योती भावसार यांनी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे शनीपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर पोलीस पथकाने तपास सुरू केला. या तपासात सर्वप्रथम भूषण संजय महाजन व नंतर लोकेश महाजन या दोघांना अटक करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी महिलेच्या गळ्यातील चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात MIDC पोलिसांच्या शोध पथकाने परेश महाजन यास अटक केली. धन्यवाद मित्रांनो. अशा नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला YouTube चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.